तुम्ही इथून सटकलात तर सटकलं तर डायरेक्ट खाली आणि मग खालून वरती। आता बघा त्या तुम्ही आता बघा व्हिडिओ मध्ये बघताय तुम्ही ते बघा। सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहे इर्शालगडा आणि माझ्यासोबत आहे जयेश आणि पाठी अजून 2 जण आहेत, किरण आणि गिरीश। ते आता आमच्यासोबत नाही आहेत, पुढे गेलेले आहेत। आणि तो जो तुम्हाला दिसतोय तो इर्शालगड आहे आणि हा जो पाठीमागे दिसतोय तो मोरबे धरणाचा परिसर आहे। तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्यापर्यंत आलेलो आहेत आणि जो तुम्ही पाठी बघताय तो आहे इर्शालगड आणि हा दिसतोय तुम्हाला सुंदर परिसर। आणि काही लोक पुढे गेलेले आहेत, किरण, जयेश आणि शिरीष। तुम्ही ही माझ्या पाठीमागची वाट बघू शकता, एकदम म्हणजे डोंगराच्या कपाऱ्यावरून बनवलेली ही वाट आहे। एकदम सरळसोट असा डोंगर आहे आणि त्याच्यावरून ही वाट बनवते। पाठीमागे बघताय अशी स्टार्टिंगपासून वाट बनवलेली आहे, म्हणजे अजूनही सह्याद्री आहे तशीच आहे राकट। तर मित्रांनो आता आपण इर्शालवाडी गावात आलो आहे, पूर्ण 50% पार केलेला आहे आणि तुम्ही जो पाठीमागे बघताय तो इर्शालवाडी गाव आहे। इथून आता फक्त अर्ध्या तासाचं अंतर कापायचं आहे, मग आपण किल्ल्यावर पोचू। मित्रांनो आता आम्ही विशाळा देवीच्या इथे पोचले आणि तुम्ही जी पाठीमागे बघताय ती विशाळा देवी आहे। आम्ही आता इर्शालगडाच्या सुळक्याच्या बाजूने आलेलो आहोत आणि तिकडे काही आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, तिकडे काही वरतून डोंगर कोसळलेला आहे अर्धे। तर तुम्ही जर आता इर्शालगडाला याल तर जरा येताना जरा सांभाळून या, कारण तुम्ही बघताय तो एका साईडचा कडा आहे तो कोसळलेला आहे। तर तुम्ही त्या वाटेने आला तर तुम्ही जरा जपून या, कारण की तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे। हा आपण इथून आलेलो आहे आणि हाच तो सुळका आहे जो तुम्ही बघताय। तर आता आपण कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या इथे आलेलो आहे, पण या पायऱ्यांनी तुम्ही जाऊ नका कारण की ही वाट नाही आहे। तुम्ही सरळ ह्या वाटेने या, कारण की ही वाट खूपच अवघड आहे आणि तिथून ते पुढे जाऊन पुढे टोकाला जाऊन भेटते। तर तुम्ही इथूनच ही वाट पकडा।
नाही, पाण्याचा टाका आहे वाटतं. नेड्याच्या बाजूनी आपण आलेलो आहे आणि आता जे पाण्याचे टाके आणि याच्या पुढे जाण्याचा रस्ता नाही आहे, फक्त ते नेड्याच्या इथून आपण आलो. हा जो रस्ता आहे तो फक्त पाण्याच्या टाक्याच्या इथे आहे. का पुढे रस्ता? तर आम्ही आता परत इथून पाठीमागे जातोय कारण की हा रस्ता नाही आहे. आजपर्यंत फक्त पाण्याचा टाका आहे. ते पण पाणी चांगलं आहे का? पाणी पिण्यायोग्य आहे. जर तुम्हाला वरती पाणी हवं असेल तर तिकडे पण एक पाण्याचा टाका आहे आणि एक पुढे पाण्याचा टाका आहे आणि एक आहे. तर मित्रांनो, आता मी नेड्यापाशी आलेलो आहे आणि नेड्यापासून ही वाट आता एक वरती जात आहे. ते कातळात खोदलेल्या थोड्या खोबण्या आहेत, तिथून आपण वरती जाऊ शकतो. पण ह्या अशा माणसासारखा असे धाडसी खेळ खेळू नये कारण की तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे. कारण की जर तुमचा इथून पाय निसटला तर तुम्ही इथून डायरेक्ट खाली. म्हणून यांच्यासारखं करू नका. जर तुम्हाला प्रस्तरारोहणाचं जर तंत्र माहीत असेल तरच तुम्ही इथून चढा. तर मित्रांनो, जर तुम्हाला चढता येत नसेल आणि तर हे बघा, हे उतरताना तुमची अशी हालत होणार आहे. म्हणून जर तुम्हाला चढता येत नसेल तर तुम्ही चढू नका. कारण की जर तुम्ही इथून सटकलात तर डायरेक्ट खाली आणि खालून वरती. म्हणून बघा, जर तुम्हाला जर नसेल येत तर नका चढू. कोणी सांगितले चढायला? आता त्यांना येते म्हणते चढलेत. कसा आहे किरण घाबा उतरला. आता बघूया, आता गिरीश आमचे काका येतात. आता कशी येते ते बघूया. हा बघा, ह्याला बोलतात धाडसी खेळ आहे. बघा, मोबाईलसाठी जातात पण ते मोबाईल खाली टाकणार नाहीत. आता बघा त्याचा आहे ना, तुम्ही आता बघा व्हिडिओ मध्ये बघताय तुम्ही ते बघा. आपण पुढे जाऊन बघू शकतो. बघा म्हणजे त्याला ती बेचकाळी पण भेटत नाही अशा वेळी तो आलेला. आणि इकडे आता बघा, इकडे माणसं पण नाही आहेत, तुम्ही बघू शकता. ते बघा, बाजूला 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 ग्रीप नाही आहे तरी पण तुम्हाला चढलेला आहे. उतरला तो पॅच उतरला तो. बघा, हा आलाय भांडूप मधून नाही आलेला आहे. हा कुठून तरी वाशी बिशीवरून आलेला आहे. त्याला आपण आता जवळ घ्या. म्हणजे आपण कसं आलाय त्याला इकडे मुंबईचा. तुमचं नाव काय? इकडे तुमचं नाव काय? माझं नाव गिरीश आहे. हा, तर हा किरणचा मित्र आहे आणि ह्याला हा चढलेला मस्त हिरो सारखा. पण आता उतरताना त्याची हालत बघितलं तुम्ही कसं झालंय. थोडंफार प्रॉब्लेम झालाय. म्हणजे तुम्हाला त्याचे प्रेक्षक बघा असेल त्यांना काय सांगावं असं वाटतंय? काय नाही, तुम्ही जर आतून जर धाडसी असणार, डायरिंग असेल तर काहीच वाटणार नाही. मी थोडंसं टेन्शन मध्ये होतो की जाताना काहीतरी वेगळं बघितलं आणि येताना काहीतरी वेगळं असं अनुभव झाला की मग थोडंसं घाबरल्यासारखं झालं मला. पण तुम्ही इझी करणार, चढू शकता तुम्ही. चला, थँक्यू. आता आपल्याला अजून एक पॅच उतरायचं आहे. आता बघूया, आपल्याजवळ जयेश पण आहे. चढताना आता त्याची जरा तारंब उडालेली. आता तो उतरणार कसा आता बघूया.
आता आम्ही इर्शालगडाच्या सुळक्यावरून आता आम्ही खाली उतरलेलो आहोत आणि आता आम्ही परत त्याच जर कोसळलेला कातळकडा आहे तुम्ही बघताय तिकडे, आम्ही परत तिथून त्याच वाटेने आम्ही परत जाणार आहोत. थोडंसं रिस्की वाटलं पण तरी म्हणजे तुम्ही येऊ शकता ट्रेकला, एवढा काही कठीण नाही आहे किल्ला, तुम्ही कोणीही चढू शकता असं काही नाही आहे. आणि हाच तो मग अशी आपण इथून त्या वाटेने आलेले आहोत, त्याच वाटेने आपण परत जात आहोत. तर आता आपण इर्शालगड उतरून खाली आलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याशी आणि जवळजवळ सगळ्यांना एकदम भुकेने आतुर झालेले, त्याच्यामुळे आम्ही इकडे जेवणाचा प्रोग्राम चालू केला आहे. तुम्ही बघू शकता की जयदीप भाऊ, गिरीश भाऊ तर हे गिरीश भाऊने आता आपल्यासाठी त्यांनी वांग्याचं भरीत आणलेलं होतं आणि किरणनी हे ब्रेड आणि हे मायोनीज आणलेलं आणि हे डोसे आणलेले आणि यांनी बघा यांनी फुल गावरान हे आणलेलं म्हणजे कांदा मिरची आणि हा तुम्ही बघताय तो वांग्याचं भरीत. बघा ह्या माणसाने आणलेलं आहे सगळं, बाकी कुणी नाही आणलेलं आहे. नाही आणले सगळ्यांना आणलो, म्हणजे सगळ्यांनी आणलेलं आहे पण यांनी फुल गावरान आणलेलं आहे, याने गावठी टाईप काय आणलं नव्हतं, सगळं शहरी आणलेलं होतं. नेक्स्ट टाईमपासून आम्ही आणू, पण हे आजचं वन भोजन आहे तुमच्यासाठी आम्ही कारण दाखवतो आहे कारण की आज या माणसाने आमचं पोट तृप्त केलेलं आहे. आता आम्ही इर्शालगडवरून आता आम्ही खाली पायथ्याच्या गावावरून आता थोडंसं एका रोडला लागलेलं आहे आणि आता आम्ही जेवायला जातो एका हॉटेलमध्ये. बघूया पुढचं कसं काय होतं ते.